Hi guys, ladies and gentlemen, boys and girls, welcome aboard cricket and much more. तर मित्रांनो, क्रिकेट हा खेळ असा आहे ना की ज्याच्यामध्ये कुणीही कधीही भाकीत काही करू नये. पण आजच्या व्हिडिओची सुरुवातच मी एक भाकीत करून करणार आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये भाकीत करणं मूर्खपण आहे. तोंडावर आपटतो क्रिकेट भाकीत करणाऱ्याला. तरी पण मी एक भाकीत करणार आहे. आणि आजचं भाकीत असं आहे की हा जो डिसायडर आहे फायनल सामना हा आपण 100% जिंकणार. सामना सुरू व्हायच्या आधी पहिल्या दिवशीच मी सांगतो हा सामना आपण जिंकणार. बघूया काय होतंय. तर त्याच्या मागे कारण आहेत. असं झालेलं आहे ना की आता टीमची जी हे आहे इंग्लिश संघ जो आहे इंग्लिश संघ जास्त अडचणीत आहे. कारण विदाऊट बेन स्टोक्स इंग्लिश संघ हा म्हणजे कसं म्हणतात ना ते दात काढला गेलेला म्हातारा जो सिंह असतो ना थोडंफार तसंच आहे. एकटा बेन स्टोक्स जबरदस्त झुंज देत होता. सगळे इंग्लिश प्लेयर चांगले खेळत होते, वाईट खेळत होते असं नाही. पण त्याचा ट्रम्प कार्ड अर्थातच बेन स्टोक्स होता. 2 सामन्यामध्ये तो मॅन ऑफ द मॅच आहे. ह्याच्यातच सगळं काही आलं 4 सामन्यापैकी. तर तो नसल्याचा धक्का इंग्लंडसाठी फार मोठा आहे. त्यांची एंटायर जो बॉलिंग अटॅक आहे इट इज शॅटर्ड. बेन स्टोक्स नाही, जोफ्रा आर्चर नाही. बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर हे त्यांचे मेन विकेट टेकर्स होते. ते दोघे नाही. डावसन काय प्रभाव पाडू शकला नाही. डावसन नाही आणि कार्स पण नाही. सगळा म्हणजे आता त्यांचा बॉलिंग अटॅक नवीन आहे. आणि या ह्याच्यामध्ये विशेष म्हणजे एकही जेन्युइन स्पिनर नाही आहे. तसं पाहिलं तर बेथल आणि रूट दोघेही स्पिन टाकू शकतात. पण फुल फ्लॅश स्पिनर नाही आहे जसं काही बशीर आणि शोएब बशीर किंवा डॉसन. तसं स्पेशलिस्ट हे नाही आहे. स्पेशलिस्ट स्पिनर नाही आहे म्हणजे पिच ग्रीन टॉप राहणार आणि त्याचा फायदा आहे ना मिळणार कोणाला फास्ट बॉलरना. हे वेगळं सांगायची गरज नाही. त्यामुळे आपलं जे कॉम्बिनेशन असणार आहे टीम 11चं ते त्याच्या अनुषंगानेच असणार आहे. दुसरी गोष्ट अशी की आपल्याला बुमराची सेवा मिळणार नाही आहे या सामन्यात. आणि जर मेडिकल ॲडवाईसच्या अगेन्स्ट असेल तर त्यांनी खरंच खेळू नये. कारण तो बुमरा आपला हे एस बॉलर आहे. तर तो आणखीन काही बरेच सामने आपल्याला जिंकून देऊ शकतो. त्यामुळे तो जर ॲडवाईस असेल आणि एकंदरीत हिंट्स मिळतात की बुमरा या सामन्यामध्ये नाही आहे. फोर्स चेंजेस 2 आहेत. एक ऋषभ पंत नाही आहे, इंज्युअर्ड आहे. दुसरा बुमरा नाही आहे. ऋषभ पंतला सबस्टिट्यूट ध्रुव जुरेल आहेच आहे. त्यामुळे त्याची हे नाही म्हणजे हे निश्चितच आहे. आणि बुमराच्या ठिकाणी आता असं आहे ना की डू ऑर डाय सामना आहे हा इथे. त्यामुळे इथे जे काय करावं लागणार आहे ना ते अटॅकिंगच करायला लागणार आहे. किमान आता तरी कुलदीपला संधी द्यायला हवी. कारण असं आहे ना की ओव्हलचं जे पिच आहे इट इज हिस्ट्री आहे या पिचची की इथं स्पिनला चांगली मदत मिळते. आणि खरं तर कुलदीप हा असा बॉलर आहे ना रिस्पिनर आहे. तो कुठल्याही पिचवर विकेट्स काढू शकतो. पहिल्या इनिंगला काढू शकतो, दुसऱ्या इनिंगला तर नक्कीच काढू शकतो. त्यामुळे निदान या सामन्यापुरता तरी ह्याचा समावेश व्हावा. प्लेइंग 11 कशी असेल मला असं वाटतं की सुरुवातीला अर्थातच राहुल आणि जयस्वाल त्यात काही वाद नाही. 1 डाऊनला बहुतेक पुन्हा एकदा संधी दिली जाईल साई सुदर्शनला. कालच्या सामन्याच्या दुसऱ्या इनिंगला त्यांनी खूपच निराशा केली. पहिल्याच ह्याच्यावर ठीक आहे होतं क्रिकेट आहे. त्यामुळे पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा तेच असतील. आणि 5वा जो हा येत होता ऋषभ पंत त्याच्याऐवजी मला असं वाटतं की वॉशिंग्टन सुंदरला प्रमोशन मिळेल. तो 5वा येईल. 6वा हा येईल जडेजा येईल. आणि त्यानंतर 6वा कदाचित हा येईल ध्रुव जुरेल आणि 7वा जडेजा. हे 6वा 7वाचे बदलू शकतील. हे 7 खरोखर आता जेन्युइन बॅट्समन आहेत. हे इव्हन वॉशिंग्टन सुंदर, जडेजा आणि ध्रुव जुरेल हे जेन्युइन बॅट्समनमध्येच येतात. 7 जेन्युइन बॅट्समन आता तुमच्यापाशी झाले. आता खरं तर 4 जेन्युइन बॉलरच तुम्ही घ्यायला हवेत. कारण आता यू हॅव टू यूज युअर ट्रम्प कार्ड्स. ही मॅच हा सामना तुम्हाला जिंकायचाच आहे. कसं आहे ना तुम्ही जिंकायच्या प्रयत्नात एक वेळ हारला तरी चालेल कारण मग सिरीजच्या रिझल्टवर काही इफेक्ट होणार नाही आहे. एनीहाऊ यू आर गोइंग टू लूज. 2-1नी आपण मागे आहोत. हा जर सामना ड्रॉ झाला तर ही सिरीज जाणारच आहे. मग ही सिरीज जर तुम्हाला घालवायची नसेल तर हा सामना जिंकायला पाहिजे ड्रॉ करण्यासाठी सिरीज. आणि तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला 20 विकेट घ्यायला पाहिजेत.
तुम्हाला 20 विकेट घ्यायचे असतील तर तुमची बॉलिंग स्ट्रॉंग पाहिजे. त्यामुळे 8वा मेकशिफ्ट म्हणण्यापेक्षा ऑलराऊंडर अ बॉलर हू कॅन बॅट ही थेरी बाजूला ठेवायला पाहिजे या सामन्यावरती. आणि कुलदीपला नक्की संधी दिली पाहिजे. बहुतेक आपला संघ असं करेल. बघा आता त्यांच्या संघामध्ये स्पिनर नाही आहे, त्यामुळे स्पिनरला ह्याच्याकडून मदत मिळणार नाहीच आहे, हे अगदी सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे. तरी कुलदीप हा असा बॉलर आहे ना की ज्याला विकेटकडून मदत मिळाली पाहिजे असं काही नाही. त्यामुळे कुलदीपला संधी द्यावी. बघू आपली टीम काय करते. दुसरी गोष्ट, आता असं आपला संघ ऐन वेळेला जाहीर होईल. मला तर वाटतं हा सामना आपण जिंकणार, कारण इंग्लंडचं हे खूप नुकसान खूप आहे. स्टोक्स नाही आहे त्यांचे, फक्त वोक्स हा एकच त्यांचा रेग्युलर फास्ट बॉलर आहे. दुसरी गोष्ट, आपल्याकडे जर विचार केला तर बुमरा नसल्यामुळे आता मला सिराजला सॅल्यूट पहिल्यांदा, सिराजला सॅल्यूट. तो 5ही सामने करतो आणि सगळ्यात जास्त ओव्हर्स त्यांनी टाकलेले आहेत. तो सिराज मी हमेशा आगे रहते हैं कुछ तो करने के लिए. या सामन्यामध्ये त्याच्याकडून खूप चांगल्या याची अपेक्षा आहे. आणि आता आपली बॉलिंग अटॅक असा राहील, अर्शदीपला बहुतेक संधी दिली जाईल. अर्शदीपला तर संधी मिळावीच, पण त्याच्याबरोबरच मला असं वाटतं की कुलदीप पण प्लेइंग 11मध्ये असावा. हा सामना आपल्याला जिंकायचा आहे बाय डिफॉल्ट. त्यामुळे संघाचं जे आहे ते असं असावं. बघूया काय होतं. आता दुसरी एक गोष्ट, काहीतरी कॉन्ट्रोवर्सी होतेच. आता ओव्हलच्या सामन्यामध्ये अशी कॉन्ट्रोवर्सी झाली ना की तिथला जो ग्राउंड्समन आहे त्याने गौतम गंभीरला ह्याच्यापासून दूर राहायला सांगितलं. जेव्हा पिच इन्स्पेक्शन करायसाठी गौतम गंभीर गेला, असं कधीही होत नाही, कारण हा हेड कोच आहे, त्याच्या कोचिंग स्टाफबरोबर तो गेला होता. त्यामुळे असं त्याला सांगणं हा कमालीचा उद्धटपणा आहे जो तिथल्या ग्राउंड्समननी केला. आणि गौतम गंभीरशी पंगा घेऊ नये. गौतम गंभीरशी पंगा घेऊन बरेच लोक पस्तावलेले आहेत, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. तसा तो त्यांचा जो कोण ग्राउंड्समन आहे तोही आता पस्तावला असेल. पण आता विषय निघाला म्हणून सांगतो, हे थोडंसं विषयांतर होतं आहे. पण हे बघा, एटिकेट्स मॅनर्स आपण शिकलो इंग्रजांकडून, पण हेच इंग्रज कधी कधी इतके उर्मट होतात. याची 3 उदाहरणं मला चांगली आठवत आहेत. थोडक्यात सांगतो. पहिलं उदाहरण म्हणजे ह्याचं हे शिफ्ट का झालं ICCचं हेड ऑफिस दुबईला. तर असाच त्याचा किस्सा असा झाला की जगमोहन दालमिया जेव्हा ICC चेअरमन होते तेव्हा ते ऑफिशियल व्हिजिटसाठी लॉर्ड्सवर गेले. ते जेव्हा ऑफिशियल व्हिजिटसाठी लॉर्ड्सवर गेले तेव्हा ICC चेअरमन येत आहे असं म्हटलं तर लॉर्ड्सचा जो कोणी इन्चार्ज असेल त्याची जबाबदारी होती की ही हॅज टू रिसीव्ह हिम ऑन द एअरपोर्ट. ठीक आहे, एअरपोर्ट जरी नाही काही रिसीव्ह केलं तरी त्याचा योग्य तो आदर राखला गेला पाहिजे जेव्हा तो लॉर्ड्समध्ये व्हिजिट द्यायला येतो ICCचा चेअरमन. जगमोहन दालमिया तिथे गेले, त्यांना रिसीव्ह करायला कोणीही आलं नव्हतं. त्यांनी जेव्हा आतमध्ये एंट्री केली तेव्हा त्यांना बसून ठेवण्यात आलं, वेट असं सांगण्यात आलं. त्यांना पुरेसं 5-10 मिनटं वेट करून ते आता पुरेसं त्रास देऊन झाल्यावर त्यांना आत बोलवण्यात आलं. तो जो कोण टेक इन्चार्ज होता त्यावेळेला त्यांनी पहिली 5 मिनिटं लक्ष नाही दिलं त्यांच्याकडे. 5 मिनिटांनंतर त्यांना बसायला सांगितलं. जगमोहन दालमियाचं उत्तर तेव्हा फार छान होतं. जगमोहन दालमिया म्हणाले, मी बसत नाही, तू पहिल्यांदा खुर्चीवरून उठ. फ्रॉम दिस मुमेंट यू आर सॅक्ड, यू आर फायर्ड. आणि त्या उद्धटपणामुळे त्यांनी सांगितलं की लॉर्ड्सचं तुमचं मस्ती तुमची नको आम्हाला. आय एम गोइंग टू शिफ्ट ICC हेड ऑफिस फ्रॉम लॉर्ड्स. मग ते इंग्लंडच्या लोकांनी गदारोळ केला की तुम्हाला भारतात आम्ही ते शिफ्ट करू देणार नाही. त्यांनी भारतात केलंच नाही, त्यांनी दुबईमध्ये केलं. हा एक मुद्दा झाला. दुसरी एक गोष्ट सांगतो, अलीकडेच घडलेला किस्सा रॉजर फेडररच्या बाबतीत. विम्बल्डनमध्ये जेव्हा रॉजर फेडरर गेला, त्याला मध्ये ट्रेनच्या ह्याच्यामध्ये प्रवासामध्ये काही वेळ होता, तेव्हा नॅचरली रॉजर फेडररला विम्बल्डनला जावंसं वाटणार नाही तर कुठे वाटणार. तर तिथे जी मेंबर्सची जी हे असतं एंट्रन्स असतो त्या एंट्रन्समधून त्यांनी आत जायचा प्रयत्न केला. त्या एंट्रन्समधून त्यांनी आत जायचा प्रयत्न केल्यावर तिथल्या कोणीतरी 150 आणा कोण ही ऑर शी होती, त्यांनी त्याला मेंबरशिपचं हे विचारलं, शो युअर आयडेंटिटी. आता रॉजर फेडररसारखा माणूस मेंबरशिप आयडेंटिटी घेऊन कशाला फिरेल, त्याचे कुठे तेही माहिती नाही त्याला. आणि एक अलिखित नियम असा आहे ना की हू विन्स द विम्बल्डन चॅम्पियनशिप ही इज ॲटोमॅटिकली बिकम्स अ मेंबर ऑफ दॅट विम्बल्डन क्लब. तर तिथे त्याला रिफ्यूज करण्यात आलं, त्याला नाही ॲक्सेप्ट नाही केलं. त्यांनी सांगितलं, आय एम रॉजर फेडरर, आय हॅव वन दिस टुर्नामेंट फॉर 8 टाइम्स. पण काय पालथ्या गड्यावर पाणी. मग तेव्हा रेग्युलर जो ह्याचा असतो तिथून त्याला आत जायला लागलं. तिथे आत गेल्यानंतर तिथले जे पदाधिकारी होते ते अक्षरशः वेडे झाले, त्याच्यावर सेल्फी काढणे वगैरे वगैरे वगैरे.
त्यांना हे समजल्यावर त्यांनी त्याच्यात पडदा टाकायचा प्रयत्न केला. ठीक आहे, हा दुसरा इश्यू झाला. तिसरा कालच्या मैदानात झालेला इश्यू गौतम गंभीरबरोबर. जेव्हा गौतम गंभीर आपला हेड कोच तिथे इन्स्पेक्शनला येतो तेव्हा त्याला अटकाव करायचं काही कारण नव्हतं. बरं, त्याचे काही ते स्पाईक्सवाले बूट होते का बॉलरचे, लोखंडी स्पाईक असलेले? अजिबात नव्हते. खेळपट्टीला डॅमेज होणार नव्हतं. रबर सोल शूज घालून तो गेलेला होता. तरी हा हे केला. थोडक्यात ज्यांनी आपल्याला एटिकेट्स आणि मॅनर्स शिकवले तिथेही काही उद्धटपणा चालतो आणि बराचसा चालतो. असू दे, या गोष्टी सगळ्या सामन्याच्या हे विपरीत आहेत, म्हणजे संलग्न नाही आहेत, त्या सोडून देऊ आपण. आजचा सामना महत्त्वाचा आहे. आज पहिल्या आणि चौथ्या दिवशी थोडा पावसाचा हे अपेक्षित आहे. बाकी सगळं व्यवस्थित पार पडेल. मला असं वाटतं आहे की आपल्या संघात आज कुलदीप असायला हवा. हर्षदीपला संधी मिळायला हवी. भले तुमचा 8व्या नंबरवरती नको चांगला, म्हणजे बॅटिंग करणारा ऑलराऊंडर नको, त्याच्याऐवजी जेन्युइन बॉलर घ्या, कारण हा सामना जिंकायचा आहे. 20 विकेट्स घ्यायच्या आहेत. बघूया काय काय होतं आहे. आणि मी पुन्हा एकदा माझं बाकीच सांगतो, हा सामना आपण जिंकणार. तर मित्रांनो, माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर नेहमीप्रमाणे 3:30 वाजता टी व्ही समोर बसूया आणि बघूया ओव्हल काय होतं आहे. आणि आपल्या संघाला आपल्या शुभेच्छा तर आहेतच. बरं आहे तर मग भेटूया पुन्हा. बाय.